मी प्रथमेश पाटील। आजच्या या देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी साहेब यांच्या या विराट सभेस दक्षिण सोलापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणातून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। गेले 10 वर्षापासून या भाजप सरकारच्या भोंगळ कारभाराला जनता कंटाळलेली असून या सर्व सभेच्या माध्यमातून परिवर्तनाची लाट या ठिकाणी उसळत आहे व या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने प्रणितीताई शिंदे यांचा या ठिकाणी विजय होणार आहे। आजच्या राहुल गांधी यांच्या विराट सभेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व युवक वर्ग व शेतकरी मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिलेले आहेत। गेल्या 10 वर्षातील भाजपा सरकारच्या या कारभाराला कंटाळून मोदी है तो मुश्किल है या उक्तीप्रमाणे सर्व वर्ग भाजपाच्या कंटाळलेला आहे। एक नवीन आशेचा किरण म्हणून राहुल गांधी यांच्याकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातील युवक वर्ग व शेतकरी मोठ्या आशेने पाहत आहेत। त्यामुळे मोठ्या संख्येने आज दक्षिण सोलापूर तालुक्यातून सुमारे 200 ते 300 फोर व्हीलर असतील, मोटरसायकल असतील, 5 ते 6 हजार लोकांची उपस्थिती दक्षिण सोलापूर तालुक्यातून आजच्या या सभेला लाभलेली आहे। आपण इथे पाहता मोठ्या संख्येने मोठ्या उत्स्फूर्त स्वेच्छेने लोक या सभेला येत आहेत। याचे स्वरूप सुद्धा येणाऱ्या 7 तारखेला मतदान रूपी आपल्याला दिसणार आहे। प्रणितताईंचा सुमारे 2 ते 2.5 लाख मताने विजय नक्की होणार आहे। माझं नाव प्रवीण शेडगार आहे। मी अकोट तालुक्यातून सलगर या गावातून आहे। सध्या आई जिल्हा परिषद सभापती या नात्याने काम करत आहेत आणि सलग 5 वर्ष झालं जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। आणि आता आम्ही या सभेसाठी प्रणितताईंच्या सभेसाठी राहुल गांधी येणार आहेत, त्या सभेसाठी आम्ही सर्व जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते, सर्व नेते मंडळी त्या सभेसाठी आम्ही इथं सोलापूरला आलो आहोत। आणि आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यात जे उत्साह ह्या वेळेस निर्माण झाले, तयार झाले, ते त्यावरून एवढं नक्की कळतंय की बाबा येणाऱ्या भविष्य काळात 7 मेला जे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये प्रणित शिंदे हे नक्कीच खासदार होतील आणि त्यांच्यासोबत धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा हे सुद्धा खासदार होतील। मागच्या 10 वर्षात जे ह्या सोलापूरकरांनी दोन्ही खासदार निवडून दिलेत बीजेपीचे, त्यांना की 10 वर्षात खासदार कोण आहेत हे सुद्धा लोकांना माहित नाही आणि 10 वर्षात खासदारांचं काम काय असतं हे सुद्धा त्यांना कळण्यासाठी 10 वर्ष गेले असतील। आणि उमेदवार आताचे मोदी सरकारला की बाबा जे उमेदवार निवडून आलेत त्यांना परत उमेदवारी देण्यात त्यांचा स्वतःचा नकार आहे। म्हणजे त्यांनी स्वतः सिद्ध केले की त्यांच्या उमेदवारीने काहीच काम केलेलं नाही। त्यांनी स्वतः
बीजेपीचं सरकार स्वतः सिद्ध केलं की मागच्या 10 वर्षात आमच्या उमेदवारांनी काय केलं नाही, त्यामुळे नवीन चेहरा म्हणून राम सातपुतेला त्यांनी उमेदवारी दिली आणि राम सातपुते जे आहे त्यापेक्षा प्रणितीताईंचं 1000 पटीनं काम खूप चांगलं आहे, खूप उत्कृष्ट आहे आणि नक्की म्हणजे सर्व हे जे लोकांचं प्रेम आहे आणि यांचं जे विश्वास आहे, नक्की प्रणितीताई येणाऱ्या काळात येणाऱ्या 4 जूनला जे रिझल्ट लागणार आहे त्यामध्ये नक्की प्रणितीताई खासदार होतील म्हणजे होतील, एवढं मी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर 42 लोकसभा सोलापूर मतदारसंघाच्या उमेदवार माननीय प्रणितीताई शिंदे यांच्या जाहीर सभेसाठी आज राहुल गांधी देशाचे नेते काँग्रेस पक्षांचे इथं येत आहेत आणि जिल्ह्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय इथं सोलापुरात दाखल झालेला आहे आणि थोड्याच वेळात राहुल गांधी या सभेच्या ठिकाणी येणार आहेत. आज लोकसभेच्या दृष्टीने विचार केला तर सोलापूरच्या तरुण तडफदार आणि 3 टर्ममध्ये सोलापूर मध्यमधून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून माननीय प्रणितीताई शिंदे यांनी आपल्या कामाची चुणूक विधानसभेत अनेक लोकांचे प्रश्न व्यवस्थित मांडून तिथं दाखवलेली आहे आणि त्याच पद्धतीनं त्या लोकसभेत निवडून आल्यानंतर संसदेतही काम करतील याची खात्री सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकांना आहे. त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात सर्वच फक्त आता राम सातपुते जे बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांनीच फक्त ताईंना पाठिंबा द्यायचा राहिला आहे. नाही तर सगळ्या पक्षाचे वंचित असू द्या, MIM असू द्या, सगळ्या आडम मास्तर असू द्या, सर्व पक्षाच्या लोकांनी ताईंना फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे. आणि हे पाठिंबा देण्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत फार मोठी हे बीजेपीच्या बाबतीत फार मोठा रोष निर्माण झालेला आहे. कारण का तर कांद्याचा निर्यात बंदी केलेली आहे, दुधाचे भाव नाहीत, सोयाबीनचे भाव नाहीत, तसंच निर्यात बंदी पूर्ण केली आहे, तूर आयात केलेली आहे, कापसाचे भाव नाहीत. ह्यामुळं शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे. तसंच 1 लाख रुपयाचं जर खत घेतलं तर त्यावर 18,000 रुपये GST बसते आणि हे शासन त्या 18,000 6,000 तोंड पुसण्यासाठी शेतकऱ्यांना देत आहे आणि सांगतंय की सन्मान योजना काही सुद्धा नाही, आमचेच घ्यायचं नाही, आम्हालाच त्यातलं थोडंफार द्यायचं आणि बाकीचं खिशात घालायचं. अक्षरशः देशातील सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ होतील एवढी GST, करोडोनी GST आपल्या देशातून गोळा होते. परंतु हे शासन शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही करत नाही, युवकांच्या दृष्टीने नोकऱ्या नाहीत, असे बरेच प्रश्न आणि भाववाढ, महागाई तर भयानक झालेली आहे, पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, डिझेलचे भाव वाढलेले आहेत, गॅसचे दर भाव वाढलेले आहेत. त्याच्यामुळं सर्वच जाती धर्मातून ह्या BJP बद्दल रोष निर्माण झालेला आहे. तसंच भ्रष्टाचारी सर्व लोक पक्षात घेऊन, सगळ्याच पक्षातील भ्रष्टाचारी लोक पक्षात घेऊन त्यांना मांडीला मांडी लावून बसायचं आणि वॉशिंग मशीन मधून काढल्यासारखं त्यांना लगेच स्वच्छ झाले असं दाखवून त्यांना जवळ करून सर्व लोकांना खेळच येईल असं राजकारण BJPने चालू केलेलं आहे. तरी ह्या राजकारणाचा रोष सगळा पाहिला तर सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जवळजवळ 35 ते 40 सीट ह्या महाविकास आघाडीचे येतील असा अंदाज आता जवळजवळ येत आहे आणि प्रणितीताई कमीत कमी 2 ते 2.5 लाख मतांनी निवडून येतील ह्या एवढी सगळ्यांना खात्री आता झालेली आहे.